गुड्डी गुड्डी आण ना लवकर. का झालं पिंकी, का आण म्हणून राहिली गुड्डीला? हा का पाहिजे म्हटलं तुला? मम्मी इनो आण म्हणत आहे, तिच्याजवळ दिली होती मी बॅग मध्ये ठेव म्हणून. आण म्हणत आहे तिला काढून. आता 15 मिनिट झाला मम्मी, बॅटर भिजवली तर ढोकळ्याचं. आता इनो टाकलं की बस बनवायचं आहे. हो का पिंकी, बाबांनी आणलं का दूध? नाही ना मम्मी, पप्पाजी तर याचेच आहेत. बघ आता हा किती वेळचे गेले, मी तेवढा टोपलाभर भांडे घासली. हा याचेच आहेत. आता मी गेली असती ना, थांबली असते तर मला बोलले असते. इतकी वेळ लागते का जाऊन दूध आणायला? गुड्डी किती वेळ लागते तू? किती वेळची आवाज देत आहे तुला, लवकर आण इनो म्हणून? ढोकळा खायचा आहे का नाही तुला? हा भूक लागली की नाही सांग? हो ताई, ढोकळा खायचा आहे मला, भूक पण लागली, पण ताई इनो नाही आहे. काय म्हणते? इनो नाही आहे? आहे नाही तर का? तुला दिली होती ना मी, पन्नी दिली होती बघ. हा बॅग मध्ये टाक पण म्हटले. अरे ताई ती पन्नी तिथंच राहिली ना, मी बॅग मध्ये टाकलीच नाही. पागलच आहे पक्की तू गुड्डी. तू नाही जाऊ करत होती ना, मग मला गुस्सा आली होती बघ. हा तर मग मी कपडे काढून ठेवली होती, मग तेव्हा पन्नी ते काढली तिथंच राहिली. मग जाऊ म्हटले तर मग पटकन आपले कपडे भरले मी. आता कशी करू? हा आता दुकानातून आणावं लागेल. जा ना तर मग आणशील जा. हो जाते ना आणते. पिंकी किती पॅकेट लागतील? मम्मी एकच लागेल ना पॅकेट. आणि कितीला येते? 10 रुपयाला येते मम्मी एक इनोचा पॅकेट. हो का? जा गुड्डी पटकन आणशील जा आपल्या दुकानातून. हो मम्मी थांब पैसे देते. मम्मी आहेत माझ्या बॅगमध्ये चिल्लर पैसे 10 रुपये. हा ठीक आहे मग आणून घे जा. ताई एकच आणू का पॅकेट की 2 आणू? हा ताई एकच तर लागते. गुड्डी एक काम कर, 2 आणून घे. हा राहील आपल्या घरी. हा ठीक आहे मम्मी. कशाचे पॅकेट बोलवून राहिली? हो इनो लागते ना इथं ढोकळा बनवायसाठी, तर इनो घेऊन आण म्हणते दुकानातून. इनो लागते का? मी जाऊन येतो ना तर दुकानातून. नाही तुम्ही राहू द्या, तुम्ही नका जाऊ. गुड्डी जाते आणि येते पटकन. दूधच आणायला गेले तर अर्धा तास लावले. मला तर वाटते तुम्हीच काढून आणलं का दूध म्हशीच्या. अरे तर शांताराम भाऊ ना बस केला ना, चहा ठेवला आहे म्हणाले, बस चहा पिऊनच जाशील. लावला माझ्या मागे, मग चहा पिऊनच आलो मी. बढिया काम आहे तुमच्या. हा आणि आम्ही इकडे वाट पाहतो दुधाची. मम्मी मी नाही जात आता, पप्पाजी जातो म्हणतात ना. जाऊ दे ना मम्मी पप्पाजींना. मी ब्रश वगैरे काहीच नाही केली. हा जातो मी. गुड्डी हा घे बेटा दुधाचा डब्बा घे. हो पप्पाजी द्या. किती 2 पॅकेट आणायचे आहेत ना? हो 2 पॅकेट घेऊन या. हा ठीक आहे घेऊन येतो मी. हो पटकन घेऊन या, त्याच्याशिवाय ढोकळा बनत नाही. लवकर या, थांबा नको तिथं. अरे येतो ना पटकन, आता कुठं थांबणार आहो? चहा वगैरे पिऊन झाला, आता नाही थांबत. हो तेच म्हटलं बाबा, नाही तर अजून गोष्टी गप्पा मारत तिथं थांबाल. कोणी दुकानात मिळाले वगैरे तर, नाही तर काकांसोबतच गप्पा गोष्टीत राहाल. नाही पटकन येतो मी, मग वाटल्यास जाईन. झालं ताई चटणी नाही बनवत का ढोकळ्यासोबत? बनवीन. चटणी पण बनवायला लागते का पिंकी? हो मम्मी, ढोकळ्यासोबत खायसाठी चटणी पण बनवायला लागते. मस्त लागते मम्मी चटणी. अरे पिंकी तर आधी काऊन नाही सांगितली का सामान लागते तर अजून चटणीसाठी? आताच तुझे बाबा दुकानात गेले. मम्मी काही सामान वगैरे नाही लागत का? काही सामान नाही लागत? बिना सामानाने चटणी बनते का? नाही मम्मी सामान लागते, पण घरीच असेल ना सामान. हो का? कोणता सामान लागते? मम्मी 4-5 लसणाच्या किडल्या, धनिया, हिरवी मिरची, जिरा आणि मम्मी मिंट होता ना आपल्या इथं. आहेत का पानं की वाढला? हो आहेत. हा तर त्याचे 4-5 पानं. आणि मम्मी हा ढोकळा बनवते ना, तर याचा 1 पीस आपण तिथं टाकायचा आणि मग पिसून घ्यायचा मिक्सर मध्ये. हो का? हो आणि मीठ टाकायचं, बस झाली चटणी. मस्त चटणी टेस्टी बनते मम्मी. बाबा कोणता चहा नाही झाला का बनवून? हो बनवतो नाही. दूध आणायला गेले होते की नाही, दूध आणायचेच होते म्हणून चहा नाही बनवली. बनव ना लवकर. तोंड घासून किती वेळचा झाला माझा. काढी चहा दिली असती चालते मला, मग दुधाची चहा पेली असती वाटल्यास. आजी ताई ढोकळा बनवत आहे. ढोकळा खाशील नाही का? मग चहा पेशील. हट बाबा मी नाही खात सकाळी. चहा पाहिजे मला पहिले. खायच्या ढोकळ्याना ढाकळा होता. आजी मस्त लागते ना ढोकळा, खाऊन तर बघशील. पण बाबा मी नाही खात काही ना बाई. का आजी, खाऊन तर बघशील थोडासा. ठीक आहे खाईन. आई दुधाची प्याल ना चहा? आता दूध आणलं ना, दुधाचीच बनवते. हो आता दूध आहे तर दुधाची चहा बनव ना. हो ठीक आहे आई बनवते. फक्त एकच सामान पाहिजेत होता का रमेश? हो काका एकच सामान पाहिजेत होता. इनो घेऊन चालला तर तब्येत वगैरे ठीक आहे ना वहिनीची? हो काका आईची तब्येत वगैरे ठीक आहे. नाही म्हटलं इनो घेऊन चालला की नाही, काही गॅसेस बिसेस तर नाही झाली बा? नाही काका गॅसेस बिसेस काही झाली नाही. आणि आईसाठी नाही नेत आहे इनो. नाही जास्त करून कोणाला गॅस बीस होते तर घेऊन जातात इनो, म्हणून विचारलो. नाही का काय ते पिंकी ना ढोकळा बनवत आहे, त्याच्यासाठी लागत आहे इनो. असं हो पोरी बारी काही पण बनवत राहतात. सुट्टे लागले असतील पोरींना नाही? हो काका सुट्टे लागल्या ना, आल्या आहेत आता.
चला ठीक आहे काका. अरे रमेश थांब ना, तुझ्या काकूने चहा बनवला आहे, चहा पिऊन जा. नाही काका, चहा वगैरे नाही पित. आताच शांताराम भाऊच्या इथं चहा पिलो मी. आता पटकन मला इनू घेऊन जायचं आहे, वाट पाहत असते. सका चहा झाला का पिऊन तुझा? हो चहा वगैरे झाला पिऊन. ठीक आहे बाबा, नाही तर म्हणलं आता चहा होतच आहे, पिऊन जा. नाही काका, मग कधीतरी. तिचा चहा व्हायचाच आहे का बाबा बनवून? कधी चहा पाजते तर माहित नाही. अरे मंजुळा, मंजुळा, काय झालं बा? कशासाठी आवाज मारून राहिले? अरे चहा नाही झाला का? कधी देशील चहा तू? किती वेळचा तोंड घासून झाला माझ्या. तोंड धुवून होईल तरी तू लवकर चहा नाही देत ना, काही नाही. सुन बाई पटकन रेडी ठेवत होत्या चहा, आणि तुला आवाज मारावा लागते, चहा नाही झाला का, चहा नाही झाला का. अहो आता एकटीवर सगळे काम आले ना, वेळ नाही लागत का? करू लागता का एखाद काम? उठले ब्रश केला की बस दुकान खोलून बसून जाता. असं नाही का आता एकटीच आहे बा, आता थोडासा करून लागेल का? काही नाही. असे किती काम आहेत घरी? हो काही काम आहेतच नाही. वाडी बाबरातला तो आपणच होते. तुला तर म्हटलं ना नको लावू वाडी म्हणून, ऐकत नाही ना, काही नाही. अहो माझ्या हातपायामध्ये आहे जोर, तोपर्यंत लावते, मग नाही लावीन वाटल्यास. घरी भाजीपालाही होते खासाठी आणि 2 पैसेही मिळतात. तर का गलत आहे मग? काही गलत नाही आहे, चांगला आहे, पण परेशानी होते ना तुझ्या मागे. हो तर कोणतं काम बिना परेशानीचं आहे? आता चहा बिहा पेले असते ना, मग दुकान खोलले असते. तर नाही, खोलून टाकतात दुकान. अरे रमेशला आवाज नाही दिला का? नाही तर कुठं खोललो होतो मी दुकान? रमेशला सामान पाहिजेत होता ना, म्हणून खोललो मग दुकान. थांब म्हणलं त्याला, तर नाही म्हणते, घाई आहे म्हणते, लवकर द्या म्हणे. अन्न पटकन झाला असेल चहा आता. हो आणते. हे घे पिंकी, मिरच्या, धनिया आणि लसणाच्या किडल्या आहेत. चटणीसाठी म्हणत होती ना. मिरच्या होतील का एवढ्या? हे अजून लागतील. नाही मम्मी, होतील ना. तिखट नाही होईल का चटणी? बापा ढोकळा शिजला असेल तरी गॅस बंद काऊन नाही केली? नाही मम्मी, 2 मिनिट होऊ दे अजून. बापा 10 मिनिट शिजवायच्या म्हणत होती ना. हो 10 मिनिट शिजवली, आता गॅस कमी केली. कमी गॅसवर अजून 2-3 मिनिट होऊ द्यायचा. असं. मम्मी लाडू आली आहे का? किती मोठी झाली ते? अरे बघ सांगणारच होती मी तुला, आज येणार आहे लाडू. हो आज येणार आहे. हो आणि मावशी म्हणत होती तुला घराकडे येशील म्हणून. येतच नाही म्हणे दोघी बहिणी घराकडे. हो जाऊन ना मम्मी. मग चालत असेल ना मम्मी आता लाडू? हो चालत असेल, नाही तर का. आता मी खूप दिवस झाला बा नाही बघितले तर. आलीच कुठं? पिंकी भाजी कशाची बनवू आता? मम्मी भाजी कशाची बनवून राहिली? आता विचार करतो बा कशाची बनवतो भाजी. मम्मी वांगे आहेत का? हो आहेत ना, वांगे आहेत. वांग्याची भाजी बनवू का? नाही मम्मी, डाळ वांगा बनव. हा ठीक आहे ना, डाळ वांगा बनवते. हो ताई, घरी चहा. हा झाला भाऊ चहा नाश्ता वगैरे? हो चहा झाला ना ताई. अहो कोणाचा फोन आहे? बेबी ताईचा का? हो पप्पाजी आत्याला यासाठी सांगा ना. हा ताई, हे घे पिंकी सोबत बोल. हॅलो आत्या. अरे पिंकी कधी आली? आम्ही ना आत्या कालच आलो. येणार ना आत्या तू? हो येईन. आता तुम्ही याच्याच होत्या ना म्हणून नाही आली. कधी येते मग? आज येत आहे का? बघते बापा आता आज. फोन बिन काही करतच नाही पिंकी. आली म्हणून तर फोन करायला पाहिजे ना. आत्या आज आता फोन करणार होती मी. मी आता म्हंटली तर फोन करणार होती म्हणते. येऊन जा ना बेबी ताई. आता गुड्डी पिंकी आले आहेत, येऊन जा तुम्ही पण. हो येते नाही. नक्की सांगा बापा. हो येते म्हटली तरी. झाला का वहिनी स्वयंपाक वगैरे? नाही आता करते ना, व्हायचा आहे स्वयंपाक. हॅलो का म्हणत? आवाज नाही येत आहे. अहो मोबाईल इकडे दाखवा ना. आता येत आहे का आवाज? हॅलो हो येत आहे. स्वयंपाक व्हायचा आहे म्हटली, करत आहे म्हटली आता. असं का बनवत आता? आत्या ढोकळा खायसाठी ये ना, ढोकळा बनवत आहे मी. हो का, ठेवशील माझ्यासाठी? हो आता ठेवीन. बापाने गुड्डी कुठे आहे? ताई ते तिकडे बाथरूमला गेली आहे. आणि आई आहेत ना? बोलता का? हो द्या. हो थांब ताई, घेऊन जातो मी आईकडे. राहते ना भाऊ जेवण नसेल तर. आलो आई जवळ आलो, बोल आई सोबत. बंद करू दे बापा, घ्या सुरूच आहे. मी म्हटली येते की नाही बापा लाडू माझ्याजवळ. आली पण. व्हिडिओ कॉलवर वगैरे बोलणं होते ना वहिनी. ओळखते ते तुम्हाला, ओळखीच्याच माणसाकडे जाते, नाही तर दुसऱ्यांकडे जात नाही. हो लाडू, ओळखीच्याच माणसाकडे जाते. ओळखीच्याच माणसाकडे जावा, दुसऱ्यांकडे नाही जाऊ. लाडू कोण आहेत? लाडू कोण आहेत सांग? मामी म्हण, मामीजी. मामीजी. बाबा उशीर केला ना राधा ताई तुम्ही ते यासाठी. विशालने फोन केला तर निघत आहो म्हणे. घरूनच निघायला उशीर झाला का? नाही वहिनी, विशालने फोन लावला ना तर बस फोन ठेवला आणि मग निघालो आम्ही. हो का, उशीर झाला. पण कुठं रस्त्यात वगैरे थांबले होते का? हो एका ठिकाणी थांबलो होतो. लाडूला पाणी वगैरे पाजून दिली. आणि वहिनी माहित आहे का, या लाडूमुळे उशीर झाला. काऊन, का केलं लाडूने? ची वगैरे केलं का? नाही ची वगैरे नाही केली. गाडीवर ना समोरच बसतो म्हणे, मागे येतच नव्हती, त्याच्यामुळे मग विशालने हळूहळूच गाडी चालवली. चांगले अर्धा तास तर समोरच बसली गाडीवर.
मग तिला थोडाशी झोप वगैरे लागायला बसली तेव्हा मग मी इकडे मांडीवर घेतली मागे. येतच नव्हती मागे, नाहीच म्हणत होती. हो बाई लाडो, हा गाडीवर समोर बसायचं आहे तुला नाही? अरे विशाल, हे बॅग तिकडे घेऊन जा ना आतमध्ये. आंघोळ केलं का विशाल? हो आई, आंघोळ केलो. घरी आंघोळ कर म्हटली तर आंघोळ नाही केलं या विशालने. आता आज यायचंच होतं ना आत्या. आज नाही, पण काल म्हटले ना आंघोळ कर म्हणून. आत्या मी कपडे नाही पकडलो होतो आणि मला वाटलं कालच येऊ बा आपण, त्याच्यामुळे म्हटलं नाही करत आंघोळ. आता कपडे नव्हते मिळत का? तुझ्या मामाजीचे कपडे घातला असता, नाही तर लाडोच्या काकाचे कपडे घातला असता. होत नव्हते का तुला? होत वगैरे होते का. उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि कचकच नाही वाटलं का आंघोळ नाही केला काल तर तू? नाही आई, सायंकाळी करायची इच्छा होती आंघोळ, पण मग आम्ही मामाजी सोबत बाहेर गेलो फिरायला, मग उशीर झाला यायसाठी. मग नाही केलो. आंघोळ होऊन गेली विशालची येऊन. मी इथंच बसली आहे. ते बॅग घेऊन जा ना विशाल, आतमध्ये इथंच ठेवला. हो आई, नेतो. लाडो लाडो, ही माझ्या जोडी. नाही म्हणते तुझ्याजवळ नाही येत म्हणते. आत्या बघ ना, लाडू माझ्याकडे नाही येत. नाराज आहे ना लाडू तुझ्याशी. तू आला नाही ना गावी आमच्या? काही पण आत्या. नाही तर का आला असता तर तुझ्याकडे आली असती ना लाडू. कुठे गेला होता तू सोनू? अक्का दुकानामध्ये गेलो होतो. हो का घ्यायसाठी? लाडूसाठी बिस्किटचं पॉकेट. असं बिस्किट आणला का लाडूसाठी? लाडू माझ्याजवळ चौकी आहे, चौकी चिली. हा, चौकी आहे माझ्याकडे. चॉकलेटचं नाव घेतलं ना, येईल आता. चॉकलेट आणला का सोनू? का बस? मम्मी आणलं आहे चॉकलेट. असं का? बरोबर पकड. हे ताई, मला पाहिजे अजून ढोकळा. एवढाच बनवली होती बाबा मी, आता नाही आहे. का ताई आधीच करते तू? मला अजून पाहिजे ना. ए गुड्डी, आधी तेवढा तर खाऊन घे. गुड्डी माझ्या जवळची घेशील बेटा. नाही आजी, तू खा. पप्पाची ढोकळा कसा बनला? अरे मस्त बनला ढोकळा. एकदम घेतल्या ढोकळ्यासारखा लागून राहिला. नाही तर तुझी मम्मी बनवत होती. पापडाचा पीठ लागत होता. हसूनच घ्या तुम्ही. आता जसा बनवता येत होता तसा बनवत होती मी. मस्त स्पंजी झाला आहे ढोकळा. मम्मी ढोकळा शिजल्यानंतर वरून पाणी टाकतात ना, त्याच्याने स्पंजी होते छान. तो गंजामध्ये केली होती ना तू, फोडणी वगैरे टाकली होती. मिरची, साखर, मीठ वगैरे, तोच ना, निंबूचा रस वगैरे. हो मम्मी, तडका दिली होती. हो, असा बनवतात म्हणून माहित नव्हता मला. चटणी मस्त छान बनवली हा पिंकी. मम्मी तर चटणी पण नव्हती बनवत, आम्हाला अशीच देत होती खायसाठी. आम्ही असेच खात होतो. हो बापा, मला चटणी बिटणी नाही येत होती बनवता. आता बघितली ना मी, पिंकीनं बनवला तर. मम्मी आता याच्यानंतर बनवशील ना? आता मी कशाला बनवीन? तुम्ही दोघी बहिणी आहात ना, बनवाल तुम्ही. हो मम्मी, बनवा आम्ही. हो तेच म्हटलं बापा, बनवा ना, खा. नाही तर माझ्या मागे लावाल मम्मी, हा बनवून दे, तो बनवून दे म्हणून. गुड्डी, एवढे नाही खात बापा, इथले 2 उचल तू. आजी खा ना, खा ना आई, बेसनचेच आहेत. नाही बाबा, माझ्या पोटात सुख नाही देईल, खाऊन टाकेन तर. जेवढे खाऊसे वाटतात तेवढे खा, बाकीचे राहू दे. आई चटणी सोबत खा, छान वाटते. पिंकी, 4-5 ठेवले नाही का ढोकळे? मावशीच्या इथे जाशील तर घेऊन जाशील ना. ठेवले ना ग मम्मी, ठेवले. शहाणीच आहे ताई. मी म्हटली मला अजून पाहिजे तर नाही आहेत म्हणते. अरे कोणता? राधा आली आहे ना. आली का राधा? दिसली का तुम्हाला? हो, मगाशी चौकात होतो ना आम्ही, विशाल सोबत आली, दिसली गाडीवर. हो का? हो, आज येणार होती ना. अरे वा, लाडू पण आली असेल. राधा येईल ना, लाडू नाही येईल का? मी आता खाते आणि नेऊन देते ढोकळा. मी लाडूला पकडेन. हो, जा नेऊन देशील. गुड्डी सोबत जाऊ ना, एकटी नको जाऊ. आता येशील का तू? हो, येईन ना मी आताच. गोड गोड लागते ना, साखर आहे का इथं टाकली? हो आजी, साखर पण टाकावं लागते. आवडले नाही का आजी तुला? आवडले, चांगले वाटत आहेत. मस्त चटणी सोबत मस्त छान लागून राहिले. मी म्हटलं तरी पिंकी एकदम घेतल्यासारखे लागून राहिले मला. असं घेऊन खाल्ले का हो तुम्ही ढोकळा? हो, खाल्ला ना 1-2 वेळा. मस्त काम आहे तुमच्या. एकटे खाता घेऊन आणि घरी नाही आणत. पण घेतल्या ढोकळ्यापेक्षाही जास्त चविष्ट वाटत आहे हा ढोकळा.